नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। तर शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आली आहेत त्यांना दिलासा मिळण्यात आता सुरुवात झाली आहे। पण मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे KYC पूर्ण करणे हेही गरजेचे असणार आहे। जर तुम्ही KYC केली नाही किंवा त्यात काही चूक असली तर तुमची कर्जमाफी रक्कम ही अडकू शकते। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या कर्जमाफी संबंधितचे सर्व नियम आणि अटी। तर शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती जाणता येईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण या योजनेच्या ताज्या स्थितीबद्दल जाणून घेऊया। 22 जुलै 2026 पासून शासनाने या कार्यमुक्तीची योजनेची प्रत्यक्ष प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे। योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर 553 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले होते किंवा जे या निकषात बसत होते त्यांच्या पात्रतेची पडताळणी करून ही यादी जाहीर करण्यात आली आहे। ही पहिली यादी म्हणजे केवळ सुरुवात आहे। टप्प्याटप्प्याने पुढील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या याद्या देखील प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। त्यामुळे तुमचे नाव या पहिल्या यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु नाव यादीत आले म्हणजे काम संपले असं नाही। त्यापुढची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे KYC करणे। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे म्हणजेच KYC प्रक्रिया। तर या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी KYC करणे पूर्णपणे बंधनकारक करण्यात आले आहे। येथे एक खूप मोठा आणि नवा बदल करण्यात आला आहे जो प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे। पूर्वी अनेक सरकारी योजनांमध्ये मोबाईलवर येणाऱ्या OTP द्वारे KYC पूर्ण केल्या जात होत्या, परंतु मोबाईल नंबर नीट नसणे, नेटवर्कची समस्या किंवा OTP न येणे अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांना येत होत्या। तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची अचूक ओळख पटवण्यासाठी शासनाने या योजनेत मोबाईल नंबरची पद्धत पूर्णपणे बंद केली आहे। आता नवीन नियमानुसार KYC प्रक्रिया ही केवळ आणि केवळ बायोमेट्रिक पद्धतीने केली जाणार आहे। तुमच्या अंगठ्यांच्या किंवा बोटांच्या ठसा घेऊनच ही KYC पूर्ण होणार आहे। मग आता शेतकरी बांधवांनी KYC कुठे आणि कशी करायची ते जाणून घेऊया। KYC केंद्रावर जाताना तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजेच डॉक्युमेंट्स हे घेऊन जाणे आवश्यक राहणार आहे। तुमचे आधार कार्ड आणि फार्मर ID आणि तुमच्या कर्ज खात्यांची माहिती। सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला तुम्हाला जावं लागेल। केंद्रावरील ऑपरेटर तुमचा आधार क्रमांक आणि फार्मर ID सिस्टीम मध्ये टाकून तुमची माहिती स्क्रीनवर ओपन करते। तेथे तुमची वैयक्तिक माहिती, बँक खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कमही दाखवली जाईल। सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर तुम्हाला बायोमेट्रिक उपकरणावर तुमचा अंगठा लावून KYC डिजिटल स्वाक्षरीद्वारे पूर्ण करायची आहे। मित्रांनो, इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। समजा तुम्ही KYC केंद्रावर गेलात आणि ऑपरेटरने स्क्रीनवर तुमची माहिती दाखवली, परंतु तिथे तुम्हाला असे दिसले की तुमचे कर्ज खात्याची माहिती चुकीची आहे, बँक खात्याचा तपशील बदललेला आहे, तुमच्या कर्जमाफीच्या रकमेत काही फरक किंवा चूक आढळून येत आहे, तर अशा वेळी घाबरून जाऊ नका आणि घाईघाईत KYC सबमिट करू नका। नवीन नियमानुसार जर माहितीमध्ये काही त्रुटी किंवा चूक असेल तर शेतकरी बांधव त्याच वेळी आणि त्याच KYC केंद्रावर आपल्या आक्षेप नोंदवू शकतात। ऑपरेटरद्वारे सिस्टीममध्ये तुमच्या आक्षेपाची नोंद केली जाईल आणि ती माहिती दुरुस्तीसाठी संबंधित बँक किंवा निबंधक कार्यालयाकडे पाठवली जाईल। माहितीची दुरुस्ती झाल्यानंतरच तुम्ही पुन्हा योग्य माहितीसह KYC पूर्ण करू शकता। यानंतरच लाभाचे थेट वितरण। एकदा का तुमची बायोमेट्रिक KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली की सिस्टीमवर सबमिट झाली की लगेचच प्रत्यक्ष कर्जमाफीच्या रकमेचे वितरण सुरू होते। शासनाने दिलेल्या माहितीनुसार KYC सबमिट झाल्यानंतर पुढील अवघ्या 48 तासांच्या आत कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या संबंधित बँक खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे। पैसे विना अडथळा मिळण्यासाठी तुमचे बँक खाते सक्रिय असणे आणि ते आधार कार्डशी बँक स्तरावर जोडलेले असणे हे देखील आवश्यक राहणार आहे, जेणेकरून 48 तासात जमा होणारी रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होईल। तर मित्रांनो, ही होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चे नवीन अपडेटची माहिती। ज्या 553 शेतकऱ्यांची पहिली यादीत नाव आले आहे त्यांनी त्वरित आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपले बायोमेट्रिक KYC पूर्ण करून घ्यावी आणि ज्या बांधवांची नावे अजून आलेली नाहीत त्यांना पुढील यादीत वाट पाहावी लागेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचीही KYC चुकीमुळे किंवा विलंबाने अडून राहणार नाही। योजनेचे पुढील अपडेट आणि नवीन यादींची माहिती सर्वात आधी मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारचं बेल आयकॉन ही नक्की दाबून द्या जेणेकरून नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।